नकाशा उघडा आणि महाराष्ट्र बघा. हिरव्या निळ्या रेषा जणू शिरा धावतायत. याच नद्या आपल्याला पाणी, शेतीवीज आणि संस्कृती देतात. आणि राज्याचा खरा नाडीतंत्र म्हणजे ही नदी प्रणाली. चला 3 मिनिटांत तिची झटपट पण मजेशीर सफर करूया. सुरुवात बेसिक पासून. पश्चिमेला सह्याद्री कडा म्हणून पावसाचं पाणी 2 दिशांना फुटतं. लहान खडकाळ नद्या थेट अरबी समुद्राकडे धावतात आणि लांबच्या नद्या पूर्वेला दख्खनवरून वळत बंगालच्या उपसागराकडे. मोठी 3 खोरे वजा गोदावरी, कृष्णा आणि तापी महाराष्ट्राच्या बऱ्याच भागाला कव्हर करतात. गोदावरीची गोष्ट भारी. नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरातून तिचा उगम म्हणून तिला दक्षिण गंगा ही ओळख. प्रवरामुळा, मंजरा, पेंगंगा, वर्धा, वैनगंगा मिळून प्राणहिता करत पुढे जातात. गंगापूर, जायकवाडीसारखी धरणं मराठवाडा व विदर्भाला पाणी देतात. नाशिकचा रामकुंड, कुंभ ही सगळी संस्कृती ही नदीकाठचीच. कृष्णेचं मुख्य उगम महाबळेश्वर. तिचा दमदार उपनदी प्रणाली म्हणजे भीमा. भीमाशंकर डोंगर रांगेतून भीमा निघते, पुणे सोलापूर पार करत पुढे कर्नाटकात जाते. पुण्यातली मुळा, मुठा, पवना, इंद्रायणी मिळतात. उजनी धरणाजवळ भिगवणचे फ्लेमिंगो दिसतात. आणि पंढरपूरला भीमाचं वळणच चंद्रभागा. ऊसपीक, उद्योग सगळं याच पाण्यावर. तापी थोडी हटके, तीही पश्चिमेकडेच समुद्राला मिळते. मध्य प्रदेशातून येऊन धुळे, जळगाव, नंदुरबार ओलांडते. गिरणा, पांझरा, पूर्णा अशा नद्या मिळतात. कधीकधी पावसात फार झपाट्याने पूर येतो तर उन्हाळ्यात पाणी कमी. हाच पट्टा केळी, कापूस आणि बागायतीसाठी फेमस. कोकणातल्या नद्या लहान पण खूप जोशात. खडतर, घाटखोल दऱ्या म्हणून प्रवाह वेगवान. वैतरणा मुंबईला पिण्याचं पाणी देते. उल्हास, मिठी अशा शहरी नद्यांना अतिक्रमण, प्रदूषणाची टेन्शन. कुंडलिका, कोलाडला रिव्हर राफ्टिंगसाठी परफेक्ट. सावित्री, वशिष्ठीसारख्या नद्यांच्या खाड्या मँग्रोव्हज मातीला धरून ठेवतात. आपल्या बहुतेक नद्या मान्सूनवर अवलंबून म्हणून सीझनॅलिटी मोठी. जून ते सप्टेंबर धावते आणि उन्हाळ्यात बारीक धारा. मराठवाड्यात मंजरा, गोदावरीचं पाणी टाईट होतं म्हणून वॉटरशेड कामोंशात तळमपाणीसाठी महत्वाचे. काळी माती पाणी धरते पण कोरड्यात फट पडल्या की गाळ नदीत मग धरणं भरतात. आता मोठा प्रश्न पुढे काय? शहरांचं सांडपाणी, प्लास्टिक, अनधिकृत वाळू उत्खनन सगळं नदीची कंडिशन खराब करतं. हवामान बदलामुळे कधी कोल्हापूर, सांगलीसारखे महापूर तर कधी कोकणात क्लाउडबस्ट. राज्य सीमेपलीकडच्या नद्यांसाठी कोऑर्डिनेशन आणि स्मार्ट धरण ऑपरेशन हवं. आणि स्थानिक स्वच्छता मोहिमा, नदीकिनारी झाडण, डेटा ड्रिव्हन प्लॅनिंग यात आपण सगळे पार्टनर. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही नदीपूल ओलांडाल जरा थांबा. ही फक्त पाण्याची रेषा नाही, महाराष्ट्राची नाडी आहे. तिला समजून, स्पून आणि वाहत ठेवूया.